ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। स्वारगेट स्थानकात आरोपीने 2 वेळा पीडितेवरती लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते। पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे। आज संध्याकाळी ससून रुग्णालयाने पोलिसांना हा वैद्यकीय अहवाल दिलेला आहे। स्वारगेट बस स्थानकात आरोपीने 2 वेळा पीडितेवरती लैंगिक अत्याचार केल्याची हा जो रिपोर्ट आहे यामध्ये समोर आलेला आहे। अभिजित पोटे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अभिजित, त्या रिपोर्टमध्ये आणि नेमकं काय म्हटलेलं आहे? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात काल पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि आज सकाळी या सगळी बातमी बाहेर आल्यानंतर पोलिसांनी या तरुणीची वैद्यकीय तपासणी जी आहे ते ससून रुग्णालयात केली होती आणि आज संध्याकाळी थोड्या वेळापूर्वी जो वैद्यकीय तपासणीचा अहवाल आहे तो आता समोर आलेला आहे आणि अनेक धक्कादायक खुलासे या वैद्यकीय तपासणीत झालेले पाहायला मिळतात। जी महत्वाची बाब या वैद्यकीय तपासणीतून आलेली आहे, एकतर त्या तपासाचा अहवाल पूर्णपणे पॉझिटिव्ह जो आहे तो आलेला आहे। म्हणजे त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आता अहवालात समोर आलेलं आहे। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्या जो आरोपी आहे त्याच्याकडून एकदा नव्हे तर 2दा या तरुणीवर थोड्याशा वेळाने अत्याचार जो आहे तो लैंगिक अत्याचार झालेला आहे। जे वैद्यकीय तपासणीचा अहवाल ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना सादर केलेला आहे त्यामधनं या धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। एकदा नव्हे तर 2दा या तरुणीवर त्या आरोपीकडून लैंगिक अत्याचार झालेले आहे आणि या सगळ्या अहवालानुसार जो आरोपी आहे तो आता जवळपास निश्चित या अहवालानंतर आता तपासाला कसा वेग येतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।